थांब. तुला किचन मध्ये येण्याची परवानगी नाहीये. किचन मध्ये फक्त या घरातली नोकर मंडळी आणि लेकी सुनाच येऊ शकतात. पण मग पाहुणे म्हणून आलेले लोक येऊ शकतात का? म्हणजे अरे ते तर या घरातले पाहुणे आहेत. त्या इथं काय करतात? पाहुणी नाही, सून आहे मी या घरची. ये माझ्याशी नीट बोलायचं. हा, अहो मी तुम्हाला आर्याताईच म्हणते. तुम्हीच मला ये म्हणून हाक मारताय. मीच नीट बोलायचं. तुझ्याशी बाकीचे बोलायला आम्हाला वेळ नाही. तुझा या घरातनं काय आणि किचन मधनं काय जायला आले नाही. ह्या अशा ताईंना स्वयंपाकात मदत करायला आली. थांब. तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? किचन मध्ये फक्त या घरातल्या लेकी सुनाच येऊ शकतात. अहो मग तर आर्याताईंनीच बाहेर जायला पाहिजे. थांब. पास झाला तुझा शहाणपणा. शाबास. म्हणून मी बिंदास्त असतो. एखादं काम तुझ्यावरती सोपवलं की ते यशस्वीरित्या तू पार पाडणार खात्री असते मला. त्याच्यामध्ये ती ऊर्जा आहे, दूरदृष्टी आहे, हिंमत आहे. माझा वारसा पुढे कोण चालवेल? तू. नाही तर आमचा सारंग. नासका कांदा कसा काय निघाला कोणास ठाऊक. नाही पण आर्यामध्ये ते सगळे गुण आहेत बरं का. तुझ्यासारखीच आहे ती. माझे सगळे गुण आर्यात उतरले. हुशार, बुद्धिमान, हिंमतवाली. कधी कधी वाटतं आर्या ही मुलगा म्हणून जन्माला यायला पाहिजे होती. तसं झालं असतं तर एकीकडे आर्या एकीकडे तू असा मस्त वाघासारखा फिरलो असतो मी. दादा, एक विचारायचं होतं. आत्मारामला आपण कशासाठी? तुमच्या डोक्यात नक्की काहीतरी खास असणार. बघायचे. विरोध होऊ न देता स्वाभिमान कसा चिरडायचा दाखवतो मी तुझ्यासाठी. एक नवीन धडा. चल. तुम्ही जोपर्यंत मुक्ताला माझी बायको म्हणून, या घराची सून म्हणून स्वीकारत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला माझा बाप म्हणून स्वीकारणार नाही. पण फक्त माझी अशी इच्छा आहे ना की तुम्ही असं इथे अपमानित होऊन नका जाऊ. तुम्ही इथून आदरानं जावं इतकंच. जाऊ दे त्यांना. आता सुद्धा घरचे इथे आहे हे माहीत असताना ती किचन मध्ये काम करते. तिच्या मनाचं दुखणं तिलाच माहित. हो बाहेर. माझ्या समोर जास्त वटवट करायची नाही हा. मला घाबरायचं. तू अजून मला ओळखलं नाही ग, आणि ओळखूही नको, महागात पडेल. एक गोष्ट लक्षात ठेव, परत ह्या किचन मध्ये पाय ठेवायचा नाही.
आत्माराम काका, काका, मोठे मालक स्वतः तुम्हाला भेटायला आलेत. मी म्हटलं होती की नाही, मालक स्वतः तुम्हाला इथे येऊन भेटणार. आलेत. चला. दादा, मालक, बघितलं, तुझ्या पोरीने एवढा अपमान करून सुद्धा मी आज तुला भेटायला आलो. मालक, हा तुमचा मोठेपणा आहे. मोठेपणा अजून बघितलंच नाहीस तू. मी कायम तुझ्या भल्याचाच विचार करत आलोय आतापर्यंत. तुला माहिती आहे, म्हणजे तुझी पोरगी आमच्या घरामध्ये सून म्हणून घुसण्याच्या आधी आणि नंतरही. आता सुद्धा मी तुझ्या भल्याचाच विचार करतोय. तुला 4 पैसे जास्त मिळावेत यासाठीच मी तुला इथे भेटायला आलोय. वय मालक, उद्या बाजार समितीच्या निवडणुका आहेत. निवडणुकीला आम्ही सकाळीच घराबाहेर पडू. घराबाहेर पडण्यापूर्वी देवी समोर एक आरती करणार आहोत, आशीर्वाद घेण्यासाठी. तर त्या आरतीच्या समोर तुला संबळ वाजवायची आणि परवा निवडणुकीचा निकाल लागेल. अर्थातच आम्ही विजयी होऊ. या विजयोत्सवामध्ये सुद्धा तुला संबळ वाजवायचे. त्यामुळे उद्या आणि परवा 2 दिवस तुला इथे राहावं लागेल. जमेल ना? मालक, मला वाद व्हायला आनंदच वाटला असता, पण या दम्यामुळे जरा अवघडच जाईन. दत्ता मामा, मला आवाज दिला का? वय त्या पिशवीत काय घेऊन चाललाय? कुठली पिशवी? काहीच नाहीये त्याच्यामध्ये. माझ्या कामाची महत्वाची वस्तू आहे त्याच्यामध्ये. पण तुला विचारायची काही गरज नाही. नाही, लपवत घेऊन चाललंय असं वाटलं, म्हणून म्हणलं एकदा विचारावं. काहीतरीच काय बोलतेय. मी कशाला लपवू? नाही, मग दाखवा ना एकदा. कशाला?